नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते। नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे। सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग। आणि आज मी तुम्हाला माझ्या पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आय होप ते तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते। ठीक आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप पण करा। ठीक आहे, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करून विचारा, जसे की यूट्यूब रिलेटेड, शिविंग रिलेटेड, स्टिचिंग रिलेटेड, त्याचबरोबर घरगुती म्हणजे माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड काहीही क्वेश्चन्स असू दे, बिनधास्त डोळे झाकून मला तुम्ही म्हणजे कमेंट करू शकता। ठीक आहे, आणि त्याचं उत्तर मी कमेंटद्वारे किंवा व्हिडिओद्वारे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। वेळ न घालवता आता आपण मेन ही करूया। आजचा माझा प्लॅन आहे, स्टार्टिंगला आज मस्त अशी मी मेथीचे पराठे बनवणार आहे आणि त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता सकाळचे जवळजवळ 9 9:30 वाजलेले आहेत। जरा उठायला उशीर झाला होता। आता संडे म्हणतात तर थोडंसं आरामातच उठतो। ठीक आहे, आणि कपडे धुवायचे होते कारण आज पाणी जाणार होतं 10 वाजता, म्हणजे जाणार आहे, त्यामुळे मग कपडे तेवढे पटकन धुवून घेतलेत। बाकीची सगळी कामे आवरायची आहेत। आंघोळी देवपूजा तेवढी झालेले। आता मस्त असा नाश्ता बनवायचा आहे। आज लेट झाला कारण कपडे धुतले त्यामुळे। ठीक आहे, चला। तर एव्हरीवन, इथं तुम्ही बघू शकता श्रीजा खेळत आहे आणि शौर्य आणि शौर्यचे पप्पा बाहेर गेलेले आहेत। आता शौर्य आणि शौर्यचे पप्पा बाहेर कसे गेलेले आहेत तर आज हा जो ब्लॉग आहे ना, हा संडेचा आहे, म्हणजे रविवारचा आहे। आणि मी शूट तर केला होता, मात्र अपलोड करायचं राहूनच गेलं, म्हणजे एडिट करायचं आणि परत अपलोड करायचं जमलंच नाही। आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते। आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्या चॅनलवरती एक दिवस आड व्हिडिओ अपलोड होतात, म्हणजे लॉंग व्हिडिओ अपलोड होतात आणि शॉर्ट मात्र डेली रोज एक असतो। ठीक आहे, तर मस्त असं म्हणजे सकाळ सकाळी पाणी जाणार होतं, त्यामुळे पटपट कामं आटपून घेतली होती। देवपूजा, कपडे वगैरे धुवून घेतली होती। बाहेर मस्त असं ऊन पण पडलं होतं आणि आज नाश्त्याला मला बनवायचे होते मस्त असे मेथीचे पराठे, कारण गावावरून बराचसा भाजीपाला आणला होता, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे। आणि म्हटलं चला मेथीचे पराठे बनवते, कारण कधीच बनवले नव्हते, म्हणजे मला आवडतात, एकदा दोनदा बनवते, मात्र मी म्हटलं पण एका शॉर्टमध्ये सांगितलं होतं मुंबईला अशी सहजासहजी मेथी भेटत नाही आणि ही भेटली होती। म्हटलं चला आणि बनवून, गावाकडून एक आणलेली पेंडी 1-2 होत्या, मात्र इथं पण नाही भेटली होती बाजारात। मग एक दिवशी त्याची मेथीची भाजी बनवली होती आणि आज म्हटलं चला आज पराठा बनवते नाश्त्याला। त्यामध्ये मिरच्या, लसूण, थोडंसं अद्रक, जिरं आणि याची मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतली। आणि मग बेसनचं पीठ गावावरूनच आणलं होतं आणि गव्हाचं पीठ थोडंसं ॲड केलं आणि गहू पण संपलं होतं, दळण पण करून द्यायचं होतं, मात्र त्याच्यात पण माझा वेळ जाणार होता। थोड्या वेळाने म्हटलं पटपट आता नाश्ता वगैरे बनवून घेऊया। आणि शौर्य आणि शौर्यचे पप्पा बाहेर गेलते, श्रीजात नशिबाने खेळायला लागली होती, नाहीतर तिची खूप बडबड म्हणा किंवा रडरड, खूप किरकिरपणा चालू असतो स्वयंपाक बनवत असताना। मात्र आज योगायोगाने ती शांत होती आणि म्हटलं चला आता पटपट बनवून घेते। आता मी तुम्हाला सांगितलं मिश्रण कसं करायचं ते। सुरुवातीला मी मेथी जी आहे ती हाताने हे करून घेतलेली आहे, म्हणजे निवडून घेतलेली आहे धुवून स्वच्छ। आणि इथं मी अंदाजे तुम्हाला जितकं बनवायचं आहे ना तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही म्हणजे पीठ वगैरे घेऊ शकता। मी पण तसंच केलेलं आहे, अंदाजेच घेतलेला आहे, इथे काय मापून वगैरे घेतलेलं नाही आहे। आणि मिरची वगैरे ही अशा प्रकारे पेस्ट करायची। मिरची जरा जास्त तिखट होती, पोरं पण खातील म्हणून थोडंसं कमी घातलं। आणि इथं मग मी मेथी ॲड केली, धुवून सुकवून घेतलेली आहे। आणि माझ्या लक्षातच आलं नाही, ते चिरून थोडंसं घ्यायला पाहिजे होतं, कारण थोडीशी मेथीची भाजी निबार होती आणि म्हणजे थोडीशी निबरट होती। म्हटलं चला ती परत रिटर्न काढून घेतली आणि परत चिरून घेतली, कारण काय होतं ज्यावेळेस आपण पराठे लाटतो ना अशा वेळेस तर मग प्रॉब्लेम येतो, पराठे फुटतात। म्हणताना मग ती व्यवस्थित मी परत एकदा मोठमोठी जे देठ आहेत ना ते व्यवस्थित चिरून घेतले, जेणेकरून परत आपल्याला प्रॉब्लेम यायला नको। कारण अचानक लाटण्याच्या वेळेस जर असा प्रॉब्लेम आला ना तर खूप इरिटेट होतं, म्हणजे खूप हे होतं, कसं तर होतं आणि ते परत काय आपल्याला बनवायची इच्छाच होत नाही। पहिलाच पराठा जर छान बनला तर मग कसं तर आपल्या मनाची जरा इच्छा, म्हणजे आपण वेळात वेळ काढून बनवलेला असतो, ते जर व्यवस्थित नाही बनलं तर खूप चिडचिड होते। आणि त्यानंतर मग थोडंसं त्यावरती हळद आणि तुम्हाला सांगते थोडंसं हळद, मीठ चवीनुसार ॲड करायचं, थोडंसं तीळ ॲड करायचं, जे घरात तुमच्याजवळ अवेलेबल आहे त्यापासूनच बनवायचे आहेत। आणि मी पण तसंच केलेलं आहे, इथे वेगळं असं काहीही ॲड केलेलं नाही आहे।
आणि पीठ जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. आता मला किचन ओट्यावरती जास्त पीठ मळता येत नाही, मी खाली बसूनच मळते. मात्र आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी तसं हे केलेलं आहे, कारण किचनवरून मग सगळ्याच गोष्टी ज्या खाली घ्यायच्या मग परत आणि वरती घ्यायच्या अशामध्ये खूप प्रॉब्लेम होतो आहे. म्हणताना मग किचनवरतीच घेतलेलं आहे. बऱ्याच जणांना माझे ब्लॉग्स आवडत असतील, बऱ्याच जणांना आवडत नसतील. बऱ्याच जण म्हणजे माझे चॅनलची कंटेंट जो होता तो पहिला वेगळा होता आणि आताचा वेगळा आहे. आता मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे हे माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरांना माहिती आहे. असो तर मी पीठ वगैरे अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. जरा सुकं पीठ वगैरे टाकून मर्दून व्यवस्थित भिजवून घ्यायचं, जेणेकरून पराठे जे आहेत टेस्टी बनतात. लगच्या लगेच जरी तुम्ही करणार असाल ना तरीसुद्धा काही हरकत नाही. व्यवस्थित वाळलं पीठ टाकून व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला त्याची जी ही आहे बघून घ्यायचं, म्हणजे सुरुवातीला लाटी व्यवस्थित होते का, होत नसेल तर परत एकदा सुकं पीठ घालायचं. कारण बेसनचं पीठ जे आहे ना ते खूपच पातळ असतं, त्याच्यात एकदा पाणी मिक्स केलं ना ते खूप चिकट होतं. आणि ही एक तर घरच्या डाळीचं म्हणजे डाळ विकत आणूनच मम्मीने बेसन करून दिलं होतं आणि त्याचं आहे पीठ एकच नंबर आहे, टेस्टी पण आहे आणि परत जरा चिकट पण आहे आणि बारीक दळतात. त्यामुळं मग मी थोडंसं सुकं पीठ वगैरे घालून थोडंसं उशीरच मर्दून घेतलं. आणि एक तेलाची पिशवी होती. आता तेलाची बचत अशा प्रकारे मी करते बरं का, कारण तेलाच्या पिशवीमध्ये आत कोपऱ्याला तेल भरपूर असतं, त्यामुळं ते अगोदर व्यवस्थित तेल काढून घेते आणि त्यानंतर ती उभी ठेवते, म्हणजे खाली बुडाला वगैरे तेल जातं त्याचं. आणि अशा प्रकारे गव्हाच्या पिठाला वगैरे मी असं हे करून ठेवते. तर इथं पीठ पण थोडंफार भिजलं होतं आणि लगेचच नाश्ता बनवायचा होता, कारण शौर्यचे पप्पा आले ना परत मला पण जाम भूक लागली होती. म्हणताना मग म्हटलं चला आता लगेचच बनवून घेते. मात्र अजून पण पीठ भिजलं होतं, त्यामुळे थोडंसं पातळच झालं होतं. म्हणताना मग मी त्यात आणि थोडंसं सुकं पीठ घालून व्यवस्थित हे करून घेतलं, मिक्स करून घेतलं. इतकं काय घाबरण्याची काहीही गरज नाही, त्याच्यात तुम्ही अजून सुकं पीठ घालून कमी जास्त करू शकता. आणि सुरुवातीला घालत असतानाच व्यवस्थित हे करायचं. मात्र इथं माझी जरा डाळ ह्याची असल्यामुळे म्हणजे बारीक दळल्यामुळे ते तसा प्रॉब्लेम झाला. असो तर व्यवस्थित पीठ वगैरे मर्दून घेतलं आणि त्यानंतर मग श्रीजा पण रडायला लागली होती, मग तिला किचन ओट्यावरती घेतलं. आमच्यात असंच असतं, म्हणजे श्रीजाला घ्यावंच लागतं, कारण ती कुणाकडे राहत पण नाही आणि आज तसं घ्यायला तिला कोणी नव्हतं पण, म्हणजे शौर्यचे पप्पा पण नव्हते आणि शौर्य पण नव्हता. शौर्य जरी असला तर तो तिला खेळवतो, मात्र आज तो नसल्या कारणाने मग श्रीजा रडत होती. मग तिला किचनवरती घेतलं, म्हटलं आता पटपट आवरते, कारण परत अजून पीठ जर भिजलं असतं म्हणजे हे ठेवलं असतं ना तर ते अजून पण पातळ झालं असतं. आणि अशा प्रकारे आपल्याला तव्याला थोडंसं तेल वरती शिंपडायचं आहे आणि त्यानंतर मग मेथीचा जो पराठा आहे तो त्याच्यावरती म्हणजे टाकायचा आहे. थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर मग व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅस जो आहे सुरुवातीला फुल सोडायचा आणि परत मग कमी करायचा, जेणेकरून पराठ्यातलं जे बेसन आहे ना ते व्यवस्थित भाजतं आणि टेस्टी लागतं. नाहीतर जर गॅस तुम्ही मध्यम आचेवरती ठेवलात सुरुवातीला तर ते व्यवस्थित भाजत नाही, त्यासाठी. आणि अशा प्रकारे पलटून घ्यायचं आणि त्यानंतर मग गॅस जो आहे तो कमी करून घ्यायचा. ठीक आहे एव्हरीवन. तर माझी लाईफस्टाईल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्हाला आय होप आवडत असेल अशी मी आशा करते. आणि आता मी इथं सगळे काही पराठे रेडी करून घेते आणि मग कंटिन्यू होते.
तर बघू शकता इथं माझे सगळे काही पराठे बनून रेडी झालेले आहेत आणि शौर्य आणि शौर्यचे पप्पा पण आलेले आहेत. म्हटलं तुम्हाला पण मी सुरुवातीला टेस्ट घेऊन सांगते की पराठे कसे बनवलेले आहेत, काय बनवलेले आहेत, जेणेकरून माझी रेसिपी परफेक्ट झालेली आहे की नाही ती तुम्हाला पण समजली पाहिजे. तर पराठे तर एकच नंबर झालेले आहेत आणि दहीसोबत तर खूपच टेस्टी लागतात. त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतलो. घरातली सगळी काय कामे माझी सकाळी आटपूनच झाली होती आणि त्यानंतर मग झोपी गेलो, कारण संडे होता आणि हा गावावरून जाऊन आल्यानंतर फर्स्ट संडे होता, त्यामुळे आराम करणं खूप गरजेचं होतं, कारण खूप दगदग झाली होती गावावरून जाऊन येताना. त्यानंतर मग संध्याकाळीच मी डायरेक्ट शूट करायला घेतला, कारण मध्ये म्हणजे काही केलंच नाही, आय थिंक काही नाही केलं, फक्त झोपी गेलो आणि त्यानंतर मग उठून डायरेक्ट फ्रेश वगैरे झालो, कारण खूप झोप म्हणजे कंटाळा आला होता. पूर्ण गावाकडून जाऊन आल्यानंतरचा जो काही कंटाळा होता तो सगळा कवर केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी झाडू वगैरे मारून घेतला. दिवाबत्ती करायची होती, सुरुवातीला फ्रेश झाले, त्यानंतर थोडंसं स्किन केअर केलं आणि त्यानंतर मग मी दिवाबत्ती वगैरे करायला घेतली. आणि शौर्य आणि श्रीजा तर खेळत होते, मात्र शौर्यचे पप्पा बाहेर गेले होते. हल्ली आता उन्हाळा खूप वाढल्यामुळे तुळशीला थोडंसं पाणी सकाळ संध्याकाळ 2 टाईम घालावं लागतं, कारण माझ्या तुळसमध्ये ना छोटे छोटेसे म्हणजे रोपटे पण यायला लागले तुळशीची. त्यांना बिया आल्या होत्या, तुळस खूप मोठी झाली होती, त्यामुळे मग ती मी कट पण केली होती आणि थोड्याशा बिया म्हणजे त्याच्यात तुळशीच्या ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये टाकल्या होत्या आणि त्यापासून बारीक मस्त अशी तुळस पण उगवायला लागले. त्यामुळे सकाळ संध्याकाळ 2 टाईम मी त्याला पाणी घालायला लागले. आणि मंदिरामध्ये सुद्धा नारळ मस्त असा फुललेला आहे, मात्र नारळ कळत जो आहे म्हणजे तांब्या जो आहे त्याच्यामध्ये फुल्ल पाणी ठेवलं आहे, त्यामुळे ते काय भिजवायची गरज नाही. त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली, देवाला लायटिंग वगैरे लावून घेतलं, कारण माझी संध्याकाळची जी सवय आहे ना, किंवा संध्याकाळ जी आहे ना ती देवपूजेशिवाय होतच नाही आणि सकाळसुद्धा सेम टू सेम मला देवपूजा केल्याशिवाय करमतच नाही. मग त्यानंतर मग पोरांनासुद्धा भंडारा वगैरे लावला. हा बाळूमामाचा भंडारा असतो, त्यामुळे तो पण लावून घेतला आणि त्यानंतर मग मला जायचं होतं किचनकडे, कारण शौर्याचं चालू होतं मम्मी मला भूक लागले. मग असे त्याला जरासं चहा बिस्किट किंवा चहा पाव काहीतरी खा म्हटलं, दूध चहा तर पी, तर तो पिलाच नाही आणि आता माझ्या मागं लागला आहे, मम्मी मला भूक लागले, लवकर काहीतरी बनव म्हणून. म्हटलं चला काय पाहिजे सांग म्हणताना तर तो मला म्हटला मस्त अशी पालकची भजी बनव. आता भजी मागतोय त्याला, कधी काय खावं वाटतं काय सांगता येत नाही. म्हटलं पालक आता अवेलेबल होती तर चला भजीच बनवते, कारण गावावरून पालक आणली होती, हिरवीगार अगदी तशीच्या तशीच फ्रीजमध्ये होती. म्हटलं आता बनवूनच घेते आणि किचन ओट्यावरती स्वयंपाक बनवायला सुरुवात केली की ही आमची श्रीजा येऊन अशी वरती बसते. तिचं सुरूच होते, काय तिला प्रॉब्लेम आहे काय माहिती, स्वयंपाक करायचं म्हटलं की तिचं चालू असते. शौर्याचं आत यायचं बाहेर जायचं सुरू होतं, मम्मी काय बनवतेस कधी बनवतेस म्हणून. आणि मग मस्त अशी पालक व्यवस्थित धुवून वगैरे घेतली आणि तशी भरपूर होती. म्हटलं एवढा भरपूर काय करायचं आहे, मला आणखीन एक दिवशी म्हणजे गावाकडची पालक जे असते ना त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे औषध वगैरे फवारलेले नसतात, त्यामुळे ती चांगली असते. म्हटलं थोडीशी ठेवते धुवून व्यवस्थित आणि थोडीशीच भजी बनवते, कारण जास्त भजी कोण खात नाही आणि एकदा ते गार झाले ना कोण खात नाही. आणि ही बघा पोरगी अशी शेजारी बसली ना अशा काहीतरी करामत्या करते आणि तिला खूप जपत मला स्वयंपाक पण करावा लागतो, त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा म्हणजे शूट करायला लागतं. त्यामुळं काय क्लिप जे आहेत ती शूट करायचीच मी विसरून जाते आणि पोरांच्या धांदडीमध्ये त्यांच्याकडे लक्ष देता शौर्यचे पप्पा जर घरी असले ना तर मग अजिबातच व्हिडिओ शूट करायचे होत नाहीत, कारण त्यांचं खूप हे असते, चिडचिडपणा खूप वाढतो त्यांचा, कारण पोरंच इतका त्रास देतात ना, आणि ते नसले ना पोरं इतकं काही त्रास देत नाही, शांत राहतात. कारण मी थोडंसं त्यांना फटके देते नाही ऐकले तर. मग इथं पालक भजी बनवावं म्हटलं, पालक बारीक करून घेतली, बेसन वगैरे ॲड केलं, ओवा सोडा नमक ॲड केलं आणि तिखट काही त्याच्यामध्ये ॲड केलं नाही, कारण पोरच खाणार होती. आणि नंतर मग थोडंसं त्यात लाल तिखट वगैरे ॲड करावं म्हटलं आणि हळद वगैरे ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे संध्याकाळचंच माझं जेवण बनवायचं, स्वयंपाक बनवायचं सुरू होतं, त्यामुळे मी आज मस्त अशी मटकीची आमटी आणि चपाती त्याचबरोबर पालक भजी बनवायचा असा माझा प्लॅन आहे. म्हणजे असा विचार, मी काय असं ठरवत नाही, कधी तर काहीतरी असं मॅनेज करते, एक दिवशी हे एक दिवशी ते, कधीही काही माझ्या मनात येतं आणि मी बनवायला सुरुवात करते. आणि असंच तेल पण गरम करायला ठेवलं तर म्हटलं लागलंच पोरीला, म्हणजे श्रीजा सकाळी उठली ना तिला भूक लागते म्हणताना मग पापडी पण भाजायला घेतली
विकत कुरकुरे वगैरे जास्त प्रमाणात मी आणत नाही. जे घरात आहे तेच तशाच भाजून वगैरे ठेवते. म्हणजे तिला एखादं दोन देता येतं. सकाळ सकाळी उठलं ना खूप त्रास देते. अंघोळी किंवा देवपूजा करूपर्यंतसुद्धा तिला दम निघत नाही. तिचं चिडचिड सुरू असते. कारण आता तिला थोडीशी भूक जास्त लागायला लागली, त्यामुळे तिची चिडचिड होते. आणि शिवाय शौर्याच्या पप्पांनासुद्धा पापडी वगैरे जेवणासोबत लागतंच खायला. म्हटलं चला ते पण भाजून घेते. आणि रविवार असू दे किंवा कोणताही वार असू दे, असं मी आठवड्यातनं 1-2 दिवस तर भाजून ठेवते, जेणेकरून श्रीजाला तरी खायला यावं. किंवा शौर्य कधी कधी आवडीने मागतो. एखाद्या वेळेस जर म्हणजे ह्याच्यातून काय खाऊ वगैरे नाही आणलं किंवा घरातलं संपलं ना, तर अशी चटपटीत गोष्ट त्याला खायचीच असते. मग तशा वेळेस पण देता येतं, म्हणून मग पापड्या पण व्यवस्थित भाजून घेतल्या. आणि ऑलरेडी तेल पण गरम झालं होतं. मग त्यामध्येच मग व्यवस्थित पालकचे भजी पण सोडून दिले. आणि मग त्यानंतर अजून इतर स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. आता जरा शौर्याच्या पप्पाचं काम जे आहे ते म्हणजे आता बाहेर जे गेले होते ते काम लवकरच आटपून ते येणार होते. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करायला बसणार होतो. कारण ते आले ना, अजिबात मला शूट वगैरे करायचं होत नाही. मग माझं ठरवलं होतं ते बाहेरचं काम करून येतात ना, तेवढ्यात आपलं पटकन स्वयंपाक आटपून घेऊया, जेणेकरून अजिबातच कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. किंवा माझं व्हिडिओ शूट करायचं आजचा जो प्लॅन आहे तो तर म्हणजे बंद पडणार नाही. कारण आता यूट्यूबमध्ये रोज 1-2 व्हिडिओ तर शूट केले पाहिजेत आणि अपलोडही केलेच पाहिजेत, तरच चॅनलची चांगली ग्रोथ होते. तुम्हाला यूट्यूब रिलेटेड काही क्वेश्चन्स म्हणजे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. त्यावरती मी नक्कीच माझ्या अनुभवानुसार व्यवस्थित असं तुमच्यासोबत उत्तर देईन. ठीक आहे. तर भजी इथे रेडी झालेले आहेत, एकच नंबर झालेले आहेत. आणि त्यानंतर मग मटकीची आमटी वगैरे करून घेतली. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि असं होतं माझं रुटीन थोडंसंच, आणि मस्त असं शूटिंग केले की नाही नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू उद्या. बाय.